या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच पहिल्या फेरीतून जे संघ जिंकलेत अशा 7 संघाला घेऊन दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी दाखल झालेत। परंतु ज्यांनी आजच्या दिवसातील पहिला जो या ठिकाणी येत असंच या ठिकाणी आज जिंकलाही कोंडरेवाडीचा संघ ज्यांनी पहिले तर पहिला पंक्तीबद्ध गुण प्राप्त करून दाखवला संघ या ठिकाणी आपण पाहतोय तो एक उत्तम दर्जाचा या ठिकाणी आहे। परंतु वालोटी संघ हा देखील अशा पद्धतीचा आहे की वालोटी गावातील स्पर्धा होती जिथे देखील सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता आणि त्या स्पर्धेत हाच विठलाई कोंडरेवाडी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता। म्हणजे दोन्ही संघांनी या वर्षात एक विशेष अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे आणि विशेष अशा प्रकारची कामगिरी केल्यानंतर ते इथपर्यंत दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर हाच वालोटी संघातील एक चांगल्या प्रकारचा स्पीडी चढाईपटू आपण तेजसला देखील पाहतोय। तेजस देखील या ठिकाणी या संचाचा भाग आहे तो देखील याची भूमिका पाहिली तर एक उजवा कुंभरक्षक देखील आहे। परंतु जो खेळाडू मागील सामन्यामध्ये नव्हता परंतु या सामन्यामध्ये ज्याला आणलं जात आहे कशाकरिता कारण ही स्पर्धा जिंकण्याकरिता अशा प्रकारचा अनिकेत उदय मात्र या ठिकाणी दाखल झालाय। अनिकेत उदय देखील या ठिकाणी दाखल झाला महत्वाचा अशा प्रकारचा या संघाचा खेळाडू आहे। ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता ज्याची कामगिरी प्रथमतः या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय। पहिल्या चढाईत एक गुण प्राप्त केला जातो पण परत तर एक चढाईमध्ये देखील गुण प्राप्त झालेला आहे पकडीमध्ये देखील गुण प्राप्त झाले पण या ठिकाणी अजून एक महत्वाची पकड केली जाते। या खेळाडूचा मी उल्लेख केला होता की एक राष्ट्रीय खेळाडू आहे म्हणजे ज्याची पहिले तर आयटीआय चिपळूणचा हा या ठिकाणी खेळाडू आहे त्याची प्रथमतः चिपळूण आयटीआय मध्ये स्पर्धा आली जिथून हा आयटीआयचा संघ जिंकला त्यानंतर रत्नागिरी या ठिकाणी स्पर्धा आली जिथे देखील ही स्पर्धा ज्यांनी जिंकली विभागीय स्पर्धा मुंबई या ठिकाणी झाली तिथे देखील ती स्पर्धा जिंकली आणि आता आयटीआयचे हे जे खेळाडू आहेत ना ते राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याकरिता देखील दाखल होणार आहेत आणि त्या संघाचा असणारा हा कर्णधार संकेत कुंडे या ठिकाणी आपण पाहतोय। याची देखील निरंक अशा पद्धतीची या ठिकाणची चढाई संपन्न केली त्यानंतर या ठिकाणी या खेळाडूला आपण नाव देऊया ते म्हणजेच जादूगर आणि ज्याने जादू या ठिकाणी करून दाखवले ज्याने जादू केले ज्याने किमया केले अशा प्रकारचा मॅनफ्रॉम वालोटी संघाचा मनीष भुचिडे या ठिकाणी आहे ज्याने ही पकड या ठिकाणी केली। मनीषने देखील या ठिकाणी पहिला तर हा गुण प्राप्त केला असेल आणि या संघाचं गुणफलक या ठिकाणी बनवण्याचं काम तो वारंवार या ठिकाणी करत असतो पण तो अनिकेत मात्र एक चांगल्या पद्धतीचा चढाईपटू अष्टपैलू खेळाडू आहे आणि या क्रीडा संघाच्या भेटीसाठी हाच विठलाई कोंडरेवाडी संघ सातत्य त्याच्याकडे आहे सातत्य परिश्रम मेहनत याच तिन्ही गोष्टींचा आढावा घेऊन हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी येत असतो। परंतु याच्यानंतरचा जो सामना आहे ज्याच्याकरिता पहिला पुकार दिला जातोय हनुमान कळपस त्यांनी विठलाई कोंडरेवाडी अशा पद्धतीचा हा सामना याच्यानंतर इथे खेळला जाणार आहे तो देखील सामना तर दुसऱ्या फेरीतला सामना असेल परंतु हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जिंकल्यानंतर एक संघ जो या ठिकाणी उपोपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये दाखल तो दाखल होणार आहे हा सामना त्याला खेळायची लागेल तो सामना जिंकण्यामध्ये केला गेला एकंदरीत 5 खेळाडूंचा या ठिकाणी संच आहे आणि 5 संचात अनिकेत मात्र पाहिजे लेफ्ट राईट अँड लेफ्ट अशा पद्धतीची या ठिकाणी चढाई परंतु तदनंतर या ठिकाणी पाहण्यासारखे एक महत्वाचा खेळाडू इथे दाखल झालाय ज्या खेळाडूने लाच शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लाचेचा वापर करून दीपेशला हा स्पर्श होणार का परंतु त्याला देखील दीपेशला नक्कीच या ठिकाणी हा स्पर्श देखील होतोय 3-3 अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी होतोय कारण मी सांगितलं की ह्या 7 मिनिटाच्या बाद अशा पद्धतीचे असतात की जिथे कोणता संघ कोणत्या संघाला कधी पराभूत करेल ना हे आपण सांगू शकत नाहीये अशा पद्धतीची या ठिकाणी ही लढत आहे कारण अशा अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात आणि तिथे अनेक विक्रम आणि अनेक पराक्रम करणारे संघ या ठिकाणी होतात अशा प्रकारचा एक छोटासा विक्रम तुम्हाला सांगेल की गत वर्षात देखील एक स्पर्धा होती ज्या ठिकाणी मी समालोचन करण्याकरिता दाखल झालो होतो आणि क्वार्टर सेमीचा सामना विठलाई कोंडरेवाडी विरुद्ध या ठिकाणी साई शिवनेरी कोटमा अशा पद्धतीचा सामना होता आणि विठलाई कोंडरेवाडीच्या मैदानामध्ये तो सामना होता जिथे स्पर्धेचे आयोजक होतं
शेवटची 3 मिनिटे पुकारली गेली होती आणि 14 गुणांची या ठिकाणी आघाडी साई शिवनेरी कोंडबा संघाकडे होती आणि ती 14 गुणांची आघाडी मोडून 1 ते 2 गुणांनी हा उंबरेवाडी संघ त्या ठिकाणी विजयी झाला होता आणि अंतिम विजेता देखील झाला होता. असा संकेतचा संघ म्हणजेच आई विठलाई क्रीडा मंडळ उंबरेवाडीचा संघ या ठिकाणी पाहतो. ज्या संकेतने पाहिलं तर नक्कीच चिपळूणसाठी रत्नागिरीसाठी एक चांगले संकेत देत असा खेळाडू या ठिकाणी आहे. या वर्षाची स्पर्धा असेल पुणे या ठिकाणी झालेली स्पर्धा, त्यानंतर सांगली या ठिकाणी झालेली देखील एक कुमार गटाची स्पर्धा. ह्या दोन्ही स्पर्धेत ज्याने रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केले असं खेळाडू या ठिकाणी असेल. परंतु काही खेळाडू असे देखील आहेत की ज्यांनी पहिलं तर एसएनजी फाउंडेशन संघाकडून देखील खेळलेले आहेत. असे खेळाडू देखील या स्पर्धेत खेळून झालेले आहेत. परंतु आता या ठिकाणी हा सामना देखील पाहतोय. टाइम आउट घेतला जातोय. थर्ड रेड आई विठलाई उंबरेवाडी संघ. परंतु या ठिकाणी पाहिजे आता संकेत परकी या ठिकाणी विचार आहे की या खेळाडूला आम्ही रोखणार, या खेळाडूला आम्ही कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त करून देणार नाहीये. असे वेळी पाहिलं तर नक्कीच इथे बोनस गुण प्राप्त केला जातो आणि सहजरित्या मात्र बोनस गुण प्राप्त देखील होतोय. पण असं म्हटलं तर की आयुष्यामध्ये या ठिकाणी थर्ड रेड आयुष्यामध्ये या ठिकाणी मोबाईलचा वापर करीत असताना मोबाईलमध्ये त्याच फुटबॉलचा उत्तर 3-5 अशा पद्धतीचा या ठिकाणी हा सामना आहे. आणि पाहिले ना तर याच वालोटी संघाने या ठिकाणी प्राप्त केलेत. परंतु 5 गुण जर कोणी प्राप्त केलेत तर हाच विठलाई उंबरेवाडीचा संघ आहे. परंतु या सामन्यात पहिल्या डावाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या डावातील गुणसंख्येचा विचार केला तर ऐका 2 गुणाची आघाडी परंतु यावेळी देखील पहिल्या डावात एकत्रित 2 गुणांची आघाडी आहे. एक संघ विचार करतो की आम्ही आघाडी या ठिकाणी वाढवणार आणि एक संघ असा विचार करतो की आम्ही या ठिकाणची ही आघाडी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथे प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल ज्याच्यामध्ये एका संघाचा विजय होईल, एका संघाचा पराभव होईल. परंतु दोन्ही संघांसाठी काही ना काही मिळणार आहे. विजय होणारा संघ या ठिकाणी आनंद घेऊन जाईल, पराभूत होणारा संघ या ठिकाणी आणि एका चढाईत पाहायचा मित्रांनो इथे एकत्रित पंथांचा येणारा निर्णय फार महत्वाचा आहे. एकंदरीतच इथे 3 गुण प्राप्त केले जात आहेत आणि या सामन्यात पुन्हा एकदा हा संघ आलेला पाहतो. सांगितलं की 7 अंकाचे सामने फार महत्वाचे असतात. कोणता संघ कोणत्या संघाला कधी पराभूत करेल हे आपण सांगू शकत नाही. तर बोनस प्लस पॉइंट अशा प्रकारची या ठिकाणची ही आकडेवारी याच संघाकडे गेलेली आहे. तीच आकडेवारी गेल्यानंतर आता या ठिकाणी सुपर डेकरची संधी आहे आणि जो संघ वारंवार सुपर डेकर या ठिकाणी करीत असतो तोच आई विठलाई उंबरेवाडीचा संघ आहे. ज्यांचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. परंतु जे 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत ना त्याच्यातील चढाईपटू संकेत असेल, त्याचा बंधू वैभव असेल आणि अनिकेत उदेक सारखे 3 महत्वाचे पकडपटू अजून देखील या ठिकाणी संघामध्ये आहेत. 3 महत्वाचे या ठिकाणी हे पकडपटू जे आहेत ते अजून देखील या ठिकाणी असतील. परंतु इथे देखील पाहायचं आहे स्टेपिंग पद्धतीने ते केले जाते अशा करिता की इथून वाटचाल वेगळी करणार, हा सामना आमच्या दिशेने वळवणार हे बाकी या ठिकाणी होते. परंतु नक्कीच अजून एक बोनस स्वरूपाचा या ठिकाणी गुण प्राप्त होतोय ज्याने सामन्यातल्या आकडेवारी आता शेवटची 5 मिनिटे आहेत. शेवटचा 5 मिनिटांचा कालावधी असेल आणि आई विठलाई उंबरेवाडी 8 परंतु या ठिकाणी वालोटी 6 8-6 या ठिकाणी हा सामना असेल. 8-6 अशा पद्धतीचा सामना आहे. परंतु फार सर्वांचं मनोरंजन करणारा अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी खेळला. तर मी सांगितलं
की याच्या आजच्या दिवसातील जे जे सामने आहेत ना ते फार उत्कंठा वाढवणारे सामने आहेत आणि सर्वांची उत्कंठा याच्याकरिता मांडलेली आहे की आजच्या दिवसातील कोणते दोन महत्वाचे संघ असतील ज्याच्याकरिता तुम्हाला क्वार्टर सेमीच्या ठिकाणी शेवटचे दोन सामने वालोटी संघ. परंतु आता मात्र या ठिकाणी पाहायचं आहे शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी असणार आहेत आणि 4 मिनिटांमध्ये जर पाहिलं तर इथे हे सुपर टॅकल करण्याची संधी नक्कीच असेल. परंतु त्याच वेळी काय घडतंय इथे नक्कीच निर्णय अशा पद्धतीचा येतोय तो म्हणजेच सुपर टॅकल कंप्लीट केले जात आहे. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी शेवटच्या 3 मिनिटात 4 गुणांची या ठिकाणी ही आघाडी असेल. परंतु ती आघाडी असताना देखील पाहायचं ही पकड देखील होते. एकंदरीतच आता आकडेवारी 11-6 आहे. ज्याने नक्कीच पहिल्या डावात 2 गुण प्राप्त केले होते तोच अनिकेत उदेग या ठिकाणी दाखल झालाय. प्रतिस्पर्धी संघापर्यंत 2-2 असे 4 खेळाडूंचा संच या ठिकाणी आहे आणि 4चा संच या ठिकाणी असताना नक्कीच हा सुटका करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु त्याच वेळी पहिलं तर इथे पकड देखील होते. त्याच वेळी पहिले तर इथे पकड देखील झालेली असेल. त्यानंतर पुन्हा एकदा शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटच्या या ठिकाणी 2 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा हा असणारा कालावधी आणि ज्याच्यामध्ये आघाडी पाहिली तर 11 विरुद्ध 8 म्हणजेच 3 गुणांची आघाडी. म्हणजे हा जर 2 मिनिटात लोन दिला गेला ना तर नक्कीच वालोटी संघात सामना जिंकेल. परंतु लोन स्वतःवरती घेतला नाही तर या ठिकाणी आज उंडरेवाडी संघ जिंकणार आहे. म्हणजे लोन दिला जाईल का घेतला जाईल ही मात्र या ठिकाणी पाहायचं. याच नाहीत एकंदरीत पुढील जे 3 खेळाडू आहेत कोपराक्षक दीपेश उजवा कोपराक्षक वैभव आणि त्याच्या साथीला आपण संकेतला देखील या ठिकाणी असताना पाहतोय. परंतु कोणत्या तरी खेळाडूला स्पर्श करण्याच्या इराद्याने इथपर्यंत दाखल झालाय तो हा नंदन या ठिकाणी आहे. परंतु यावेळी मात्र पाहायचं आहे इथे शेवटचं झालेलं आहे. चालू सामना संपायला शेवटचं 1 मिनिट आहे आणि 1 मिनिटामध्ये 2 गुणांची आघाडी. म्हणजे अजूनही ह्या सामन्याचं चित्र नाही सांगू शकत. कारण 1 मिनिटामध्ये जर लोन दिला गेला तर काही होईल आणि लोन स्वतःवरती जरी घेतला गेला नाही तरी देखील भारत होणार आहे. परंतु स्वतंत्र कोपराक्षक या ठिकाणी चूक करतो. अशा पद्धतीचा हा सामना नक्कीच असेल. वैभव सचिन आणि संकेत उंडरे बाजूची ही जोडी या ठिकाणी असणार. परंतु